विदाउट ऑप्शन सिलेक्ट करेल. ओके. मग चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती. मग आता ऑप्शन दिले नाही तर तो आपल्याला काढता आलं पाहिजे. ओके. चला, चौरसाची परिमिती बरोबर सूत्र सगळ्यांना माहिती आहे. चौरसाची परिमिती बरोबर तुम्हाला सगळं सूत्र माहिती पाहिजे. ओके. आणि चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ काय आहे, सारखं आहे असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला विचारते बाजू किती असं विचारते. ओके. तर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, बरोबर, परिमिती. आणि वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ काय असणार आहे, बाजूचा वर्ग. ओके. मग आता मला माहिती आहे, बरोबर. आता मला काय करायचं, बाजू काढायची आहे. मग माझी बाजू किती असेल तर मग आपल्याला काढता येईल बाळांनो. आता हे 4 असंच लिहितो आणि बाजूला काय करतो, इकडे खाली देतो. ओके. इकडे खाली नेतो म्हणजे भागाकारात जाईल. बाजूचा वर्गाला असं लिहिता येते, बाजू गुणिले बाजू लिहिता येईल. बरोबर. बाजू गुणिले बाजू भागिले ही बाजू काय येणार आहे, इथं बाजू होती ना, इथली बाजू खाली येईल म्हणजे ही झाली बाजू. बरोबर. बाजू गुणिले बाजू कसं लिहिलं बघा. ह्या बाजूचा वर्ग म्हणजे आपण 2 असेल, 2चा वर्ग आपण कसं लिहितोय, 2 गुणिले 2. म्हणजे बाजूचा वर्ग म्हणून काय लिहिलं, बाजू गुणिले बाजू. कळालं सगळ्यांना इथपर्यंत. बोला की रे, ह्याला कसं लिहिलं ते कळालं का. हो मग सर. मी काय करणार, ही बाजू आणि ही बाजू कटेल. बरोबर राहील 4 गुणिले बाजू. आलं का रे, बाजू किती आहे म्हणजे 4 सेमी. ऑप्शन क्रमांक 3. समजलं सगळ्यांना. हे पण समजणं आवश्यक आहे. ओके.